चलो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या परिवर्तन कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. आज आपण या ठिकाणी चालू घडामोडीचं सेशन येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून घेणार आहोत. ठीक आहे. आज प्रश्नांचा संदर्भ अगदी व्यवस्थित पद्धतीने असेल, म्हणजे प्रत्येक वेळी आपला असतो, पण त्यामध्ये सुद्धा पाहत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, की प्रश्न आणि त्याचं जे काही विश्लेषण आहे त्याच्या माध्यमातून तुमचे प्रश्न कव्हर होताना तुम्हाला लक्षात येऊन जातील. माझा आवाज क्लिअर आहे का? एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. लगेच आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया. ठीक आहे. गरुड बॅच मध्ये चालू घडामोडीचं हे पहिलंच सेशन असणार आहे. ठीक आहे. याच्यानंतर चालू घडामोडीचे हे सेशन हे कंटिन्यू होणार आहेत. ठीक आहे. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का हे एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. चला, ठीक आहे. करूया सुरुवात. बघा, गरुडचं या ठिकाणी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चालू घडामोडीचं हे पहिलंच सेशन आणि मी अबूज पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या परिवर्तन कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. ठीक आहे. जास्तीत जास्त लिंक शेअर करत चला. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. चला, गुड इव्हनिंग. ठीक आहे. सुरुवात करूया आपण आपल्या सेशनला. त्यामध्ये पहिलाच प्रश्न तुमच्यासाठी आहे की क्वाड देशांच्या कॅन्सर मुनशॉट उपक्रमाबद्दल योग्य विधान निवडा. तुम्हाला या ठिकाणी काय विचारलेलं आहे की योग्य विधान कोणतं आहे? क्वाड देशांची जी काही कॅन्सर मुनशॉट नावाचा जो काही कार्यक्रम आहे किंवा उपक्रम आहे त्या उपक्रमाबद्दल काय करायचं आहे तर करेक्ट स्टेटमेंट तुम्हाला निवडायचं आहे. हे स्टेटमेंट काय म्हणतंय? हा उपक्रम स्तनाच्या कर्करोगावर संशोधन करण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर दुसरं स्टेटमेंट म्हणतंय याचे अनावरण जपानमधील टोकियो शिखर परिषदेमध्ये करण्यात आले. त्याच्यानंतर तिसरं या ठिकाणी आहे या उपक्रमाचे उद्दिष्ट इंडो पॅसिफिक क्षेत्रात कर्करोगाचा प्रभाव रोखणे असं आहे. आणि शेवटी या ठिकाणी यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं संपूर्ण निधी मंजूर केला आहे. चला सांगा बरं याचं उत्तर काय येणार आहे? चलो, उत्तर सर्वांनी देण्याचा काय करायचा आहे? प्रयत्न करायचा आहे. कॅन्सर मुनशॉट हा जो काही उपक्रम आहे याच्याबद्दलचं करेक्ट स्टेटमेंट कोणतं आहे? आता इथं गोष्ट लक्षात ठेवा, अशा प्रकारची जी काय आरोग्यविषयक चालू घडामोडींमध्ये प्रामुख्यानं या प्रकारच्या प्रश्नांचा समावेश होत असतो. प्रश्न येईल, प्रश्न येणार आहे आणि प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. लक्षात ठेवायचंय. इथं जर बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल क्वाड मध्ये पाहत असताना हा काही फक्त स्तनाच्या कर्करोगावरती संशोधन करण्यासाठी नाही आहे, तर तो लक्षात ठेवायचं. सर्व प्रकारचे जे काही कर्करोग आहेत त्यांच्यावरती संशोधन करायचं आणि त्याच्या या ठिकाणी उपचार पद्धती इथं शोधून काढायच्या. यासाठी हा कॅन्सर मुनशॉट नावाचा कार्यक्रम क्वाड देशांनी काय केलेला आहे तर या ठिकाणी सुरू केलाय. म्हणजे आपण तो उपक्रम लॉन्च केलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. आता लक्षात ठेवा, या ठिकाणी जर बघितलं तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येऊन जाईल की याचं अनावरण कुठं केलं गेलं. ठीक आहे. मागे जी काही क्वाड परिषद पार पडली 2024 मधल्या चालू घडामोडींचा हा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. आणि ही कुठं पडली तर लक्षात ठेवायचं की अमेरिकेतील विल्मिंग्टन. ठीक आहे. अमेरिकेतील कुठं? जपानमध्ये टोकियोतील नाही. या ठिकाणी लक्षात ठेवा कुठं? युएसए मधील कुठं? विल्मिंग्टन. विल्मिंग्टन या ठिकाणी काय झालं होतं? या परिषदेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि म्हणून हे दुसरंही स्टेटमेंट या ठिकाणी काय ठरतंय? चुकीचं ठरतंय. तिसरं स्टेटमेंट काय म्हणतं की या उपक्रमाचे उद्दिष्ट इंडो पॅसिफिक क्षेत्रामध्ये कर्करोगाचा प्रभाव जो आहे तो रोखणे असं आहे. आता इथं जर बघितलं तर तुम्ही जेव्हा क्वाड बघताना क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग आपण म्हणतो, चीनचा पॅसिफिक क्षेत्रामध्ये जो काही वाढता प्रभाव आहे त्याला शह देण्यासाठी स्थापन झालेला हा एक मंच आहे. बघा, ही काही एक संघटना किंवा असं म्हणता येणार नाहीये, ही एक प्रकारची सहकार्य मंच म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग. ठीक आहे. आता क्वाड्रिलॅटरल म्हणजे कसं तर चौकोनी असा याचा अर्थ होऊन जातो, हे का नाही? मग चौकोनी कशा पद्धतीचा आहे तर लक्षात घ्या. या ठिकाणी जर बघितले तर आपण जगाचा नकाशा थोडक्यामध्ये तुम्हाला बघून दाखवतो. त्या माध्यमातून तुम्हाला काय होणार आहे तर हे लक्षात येणार आहे. ठीक आहे. चला बघा आता. ठीक आहे. इथं जर पाहिलं तर या ठिकाणी पाहायला मिळेल. बघा आता हा काय आहे? इथं जर बघितलं या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतोय, इथं आहे भारत, इथं आहे ऑस्ट्रेलिया, त्याच्यानंतर इकडे जर बघितलं या ठिकाणी इथं काय आहे तर जपान, आणि जपानच्या नंतर इकडे आपल्याला या ठिकाणी ही अमेरिकेचा हा जो भाग आहे तो आपल्याला इथं पाहायला मिळतो. म्हणजे अशा पद्धतीनं या ठिकाणी काय आहे तर हा क्वाड तयार झाला आहे. म्हणजे क्वाड्रिलॅटरल या ठिकाणी म्हणजे चौकोन तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अशा स्वरूपाची ही काय आहे तर चौकोनी युती आपण म्हणूया. याच्यामध्ये इंडिया एक असणार आहे, त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया असणार आहे, नंतर या ठिकाणी युएसए असणार आहे
आणि इकडे या ठिकाणी जपान असा देश असणार आहे. हे 4 देशांच्या एकत्रीकरणातून तयार झालेली हा एक या ठिकाणी काय आहे सहकार्य मंच इथं पाहायला मिळतोय, ज्याला आपण काय म्हणतोय क्वाड असं म्हणतोय. ठीक आहे, क्वाड असं म्हणतो आहोत. आता क्वाडची जी स्थापना आहे ती लक्षात ठेवायचं साधारणतः 2007 मध्ये झाली होती बरं का. ठीक आहे, या 4 देशांनी मिळून मी तुम्हाला पुन्हा सांगितलं की याचा मुख्य उद्देश काय आहे. हा जो काही चीन आहे ना, इथं आपल्याला माहिती आहे की चीनचं या ठिकाणी प्रभुत्व आहे. मग चीनचं प्रभुत्व या पॅसिफिक क्षेत्रामध्ये वाढत चाललेलं आहे आणि या प्रभुत्वाला कुठंतरी शह देणं गरजेचं आहे. आणि म्हणून या 4 देशांनी मिळून हा एक या ठिकाणी काय केलेला आहे मंच स्थापन केलेला आपल्याला पाहायला मिळतो 2007 मध्ये. मनमोहन सिंग जेव्हा पंतप्रधान होते त्यांच्या कारकिर्दीमध्ये या ठिकाणी काय झालं होतं तर क्वाडच्या स्थापनेला या ठिकाणी इथं म्हणजे मान्यता मिळाली होती. पण पुढे थोडंसं मागे पडला विषय आणि त्याच्यानंतर मोदी साहेब पंतप्रधान झाल्याच्या नंतर 2017 मध्ये ही क्वाड युती जी आहे ती पुनरुज्जीवित करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. हे सुद्धा काय करता येईल इथं लक्षात ठेवता येईल. 2017 मध्ये काय झालं तर हे पुनरुज्जीवित झालं. बरोबर, हे प्रामुख्याने इथं काय करायचं लक्षात ठेवायचं आहे. म्हणून हे स्टेटमेंट या ठिकाणी जर बघितलं तर अगदी योग्य ठरतंय. म्हणजे या उपक्रमाचं उद्दिष्ट काय आहे तर इंडो पॅसिफिक क्षेत्रामध्ये म्हणजे कोणता तर हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागर या क्षेत्रामध्ये होत चाललेला कर्करोगाचा जो काही प्रभाव आहे तो रोखणं यासाठी या ठिकाणी काय केलंय तर हा कॅन्सर मूनशॉट नावाचा उपक्रम सुरू करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. यासाठी जागतिक आरोग्य संघटना नाहीये, क्वाड देशांनीच पुढाकार घेतलाय आणि क्वाड देशांनीच याला काय केलेलं आहे तर या ठिकाणी निधी उभारणीसाठी प्रयत्न केलेले आपल्याला इथं पाहायला मिळतात. म्हणून हे स्टेटमेंट सुद्धा या ठिकाणी चुकीचं ठरताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ठीक आहे राहुलजी, यस यस यस. ठीक आहे, चला प्रहार बॅच मध्ये अजून काही डिस्काउंट मिळेल का? मिळेल मिळेल. कॉल करा, ऑफिसच्या नंबरवरती संपर्क करायचा आहे तुम्हाला. या ठिकाणी योग्य त्या पद्धतीमध्ये हे होऊन जाईल. ठीक आहे, कॉल करा, ऑफिसच्या नंबरवरती कॉल करा, तुम्हाला काय ते या ठिकाणी मिळून जाईल. ठीक आहे, चला. येस येस, शिंजो आबे त्यावेळी या ठिकाणी जपानचे प्रमुख होते, बरोबर, पंतप्रधान होते. चला पुढे, विनस ऑर्बिटर मिशन, बरोबर, विनस ऑर्बिटर मिशन बाबत खालील पैकी कोणते विधान चुकीचे आहे असं विचारलंय बरं का. ठीक आहे, कोणतं विधान चुकीचं आहे. या मिशनसाठी 1236 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. हे मिशन 2028 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे. शुक्राच्या पृष्ठभागावर लँडर उतरून मृदा व हवामानाचा अभ्यास करण्यासाठी आखणी करण्यात आलेली आहे. आणि डी स्टेटमेंट, चौथं स्टेटमेंट म्हणतंय गुरुग्रहाच्या वातावरणाचा आणि पृथ्वीशी असलेल्या साधर्म्याचा अभ्यास करणं हा याचा मूळ उद्देश आहे. आता याच्यापैकी तुम्हाला विचारलेलं आहे की याच्यापैकी चुकीचं विधान कोणतं आहे, सांगा बरं. कोणाला उत्तर या ठिकाणी म्हणजे अगदी खूप काही अवघड स्वरूपाचा प्रश्न, याच्यातला काही भाग नाहीये. ठीक आहे, चला उत्तर सर्वांनी देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता इथं जर बघितलं तर विनस म्हणजेच काय तर शुक्र या ग्रहाचा या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेनं काय केलेलं आहे तर या विनस ऑर्बिटर मिशनची या ठिकाणी आखणी केलेली आहे. ठीक आहे, आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून म्हणजे मोदी साहेबांच्या अध्यक्षतेखाली जी काही मंत्रिमंडळाची बैठक पाडली, मंत्रिमंडळानं सुद्धा याला मान्यता दिलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि याच्याबरोबर जे काही आपलं म्हणतो ना चंद्रयान 4 ला सुद्धा मान्यता दिलेली आहे. त्या अनुषंगाने या ठिकाणी इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर शुक्राचं संशोधन करण्यासाठी प्रामुख्यानं काय केलं जाणार आहे तर हे मिशन राबवण्यात येते. आता जेव्हा आपण याच्याकडे बघतोय, ठीक आहे, तर इथं जर बघितलं तर तुम्हाला पाहायला मिळेल मिशनसाठी एकूण 1236 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत का तर हे करेक्टच आहे. दुसरी गोष्ट 2028 मध्ये हे पूर्ण होणं अपेक्षित आहे, हे सुद्धा स्टेटमेंट अगदी करेक्टच आहे बरं का. हे सुद्धा स्टेटमेंट कसं आहे करेक्ट आहे. पण जेव्हा या मिशनचं नाव तुम्ही बघता ना, हे ऑर्बिटर मिशन आहे. कसं आहे हे ऑर्बिटर मिशन आहे, म्हणजे काय होणार आहे तर या शुक्राच्या भोवती ऑर्बिट मध्ये हे फिरणार आहे. ठीक आहे, आणि बाहेरूनच त्याच्या हवामानाचा आणि पृथ्वीशी असणाऱ्या साधर्म्याचा अभ्यास ते करणार आहे. ते लँडर नाहीये, म्हणजे त्याच्यावरती उतरवलं जाणार नाहीये. लक्षात घ्या, हे कसं आहे तर या ठिकाणी लँडर स्वरूपाचं नाहीये, ते लँड नाही केलं जाणार, ते ऑर्बिटर स्वरूपाचं आहे, ते ऑर्बिट मध्ये फिरणार आहे. आणि म्हणून हे स्टेटमेंट या ठिकाणी काय ठरतंय चुकीचं ठरतंय. क्लिअर, येर चुकीचं नाहीये बरं का. कोण आहे राहुलजी, येर चुकीचं नाही, अगदी बरोबर वर्ष दिलेलं आहे त्यांनी. फक्त या ठिकाणी हे लँडर नाहीये, हे कसं आहे ऑर्बिटर स्वरूपाचं आहे, लँडर उतरवायचा नाहीये. ठीक आहे, हवामानाचा अभ्यास करायचा आहे आणि त्याची इथं का हवामानाचा आणि पृथ्वीच्या साधर्म्याचा अभ्यास करायचा आहे. इथं असं म्हटलं जातं की कधी काळी या शुक्र ग्रहाच्या पृष्ठभागावरती सजीव अस्तित्वात होते, बरोबर, आणि तो पूर्णपणे पृथ्वीसारखा दिसतो, पृथ्वीसारखं वातावरण आहे.
असं या ठिकाणी या शुक्राच्या बाबत म्हटलं जातं आणि म्हणून त्याचं साधर्म अजून कोणत्या बाबत आहे हे शोधण्यासाठी प्रामुख्यानं ऑर्बिटमध्ये फिरवलं जाईल आणि तिथूनच याचं निरीक्षण केलं जाईल. ठीक आहे, म्हणून लक्षात ठेवायचं की हे स्टेटमेंट काय ठरतं या ठिकाणी चुकीचं ठरतं आहे. ठीक आहे, चला येस क्लिअर आहे. मग हे लक्षात ठेवायचंय बरोबर. आता शुक्राच्या बाबत जर बघायचं म्हटलं तर जेव्हा आपण आपली सूर्यमाला पाहतो ना, ठीक आहे लक्षात घ्या. ठीक आहे, सूर्यमाला जेव्हा आपण आपली या ठिकाणी पाहतो इथं सूर्य आहे. सूर्याच्या नंतर जर बघितलं तर सर्वात जवळचा सर्वात लहान जो ग्रह आहे तो म्हणजे बुध आहे. ठीक आहे, बुध. ठीक आहे, नंतर याच्या नंतर येतो तो म्हणजे कोणता तर शुक्र. शुक्राच्या नंतर येते ती म्हणजे पृथ्वी आणि पृथ्वीच्या नंतर येतो तो म्हणजे कोणता तर मंगळ ग्रह. ठीक आहे, मंगळ मार्स ही पृथ्वी ही आहे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, शुक्र आणि बुध. आता याचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का तर हा जेव्हा परिवलन करतो किंवा परिभ्रमण करतो तो उलट्या दिशेनं करतो. युरेनस आणि शुक्र यांचं हे वैशिष्ट्य आहे, हे उलट्या दिशेनं काय करतात तर परिभ्रमण करतात आणि परिवलन सुद्धा करत असताना हे तुम्हाला पाहायला मिळतील. हे सुद्धा या ठिकाणी काय करता येईल इथे लक्षात ठेवायचं. अगदी बरोबर आहे, हा व्हेनस आहे बरोबर, हे इथे लक्षात ठेवायचं. आणि पृथ्वीच्या अगदी आणि सूर्यापासून दुसऱ्या क्रमांकाचा ग्रह या ठिकाणी आणि पृथ्वीची जुळी बहीण म्हणून या ठिकाणी या शुक्र ग्रहाकडे काय केलं जातं पाहिलं जात असतं. आणि हे 4 ग्रह जर बघितले तर आपल्याला आंतरग्रह म्हणून या ठिकाणी पाहायला मिळतात. आंतरग्रह का तर इथं जो काही या ठिकाणी जो काही ऍस्ट्रॉइड बेल्ट आहे ना, ऍस्ट्रॉइड बेल्ट पासून या ठिकाणी अंतर्गत भागामध्ये सूर्यापर्यंत विस्तारलेले हे 4 ग्रह आहेत. आणि याच्या बाहेरच्या भागामध्ये गुरु, शनी, त्याच्यानंतर आपला या ठिकाणी युरेनस आणि नेपच्यून बरोबर, हे 4 ग्रह जे आहेत ते बाह्य ग्रह मानले जातात. गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे बाह्य ग्रह या ठिकाणी मानले जातात. हे प्रामुख्याने लक्षात ठेवणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे. म्हणून एवढंच स्टेटमेंट काय ठरतं चुकीचं ठरतंय. क्लिअर, चलो आहे का नाही, क्लिअर आहे. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी काय म्हणतो बघा. ई सिग्मा प्रणालीचा प्राथमिक उद्देश काय आहे. ई सिग्मा प्रणाली सांगा बरं. ई सिग्मा प्रणालीचा प्राथमिक उद्देश नेमका काय आहे. लष्कराच्या दळणवळण यंत्रणेमध्ये सुधारणा करणं, सांख्यिकीय मंत्रालयाद्वारे सर्वेक्षणाचे विश्लेषण जलद आणि अचूक करण्यासाठी एआयचा वापर करणं, हवामान बदलाच्या डेटाचे विश्लेषण करणं आणि शेअर बाजारातील फसवणुकी रोखणं. चला सांगा आता, सांगा राहुलजी, के स्टडी, काय काय नाव बाबा, प्रतीक्षा, सोनन मॅडम. चला उत्तर द्यायचंय आणि लिंक सर्वांनी शेअर करत चालायचं बरं का. ठीक आहे, लिंक सर्वांनी शेअर करत चालायची आहे. ठीक आहे, चला इथं जर बघितलं ई सिग्मा प्रणाली, आता ही जर बघितली ना ही स्टॅटिस्टिक्स फॉर्मॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळते बरोबर. जे आपल्याला माहिती आहे की सांख्यिकीय मंत्रालयाद्वारे वेगवेगळ्या प्रकारची सर्वेक्षणं केली जातात आणि त्या सर्वेक्षणामध्ये सुलभता यावी, आकडेवारी योग्य ती मिळावी आणि त्या आकडेवारीचं योग्य पद्धतीनं विश्लेषण करता यावं यासाठी आणण्यात आलेली ही सिग्मा प्रणाली आपल्याला पाहायला मिळते. हिचा प्राथमिक उद्देश काय आहे तर सांख्यिकीय मंत्रालयाद्वारे सर्वेक्षणाचे विश्लेषण जलद आणि अचूक व्हावं. ठीक आहे, कसं व्हायला पाहिजे जलद आणि अचूक व्हायला पाहिजे. मग ते होण्यासाठी काय करायचंय तर या ठिकाणी एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करायचा बरोबर. म्हणून या ठिकाणी काय करण्यात आलं आहे तर ई सिग्मा प्रणाली ही लॉन्च करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. ठीक आहे, तुमचं नाव स्मार्ट बॉय, बरं स्मार्ट बॉय तुमचं नाव नाही घेऊ काय अडचण नाही. आता काय तुमचंच नाव घ्यायचंय मला, तुमचं नाव घेतलं जर बायकोन लेक्चर पाहिलं तर कसं होते. स्मार्ट बॉय तुमचं नाव घेऊन टाकू काय हरकत नाही. सगळ्याचे नाव घ्यायला लागते आता. ठीक आहे, उखाण्यामध्ये घेऊन टाकू. आता लेक्चर झाल्यावर आठवण करून टाका. ठीक आहे, लेक्चर झाल्यावर आठवण करून टाका म्हणजे आपण काय करू उखाण्यामध्येच नाव घेऊन टाकू तुमचं. म्हणजे घरी गेल्यावर मला ठेवा उपाशी, तुम्ही तुमचं नाव उखाण्यात घेतो बायको उपाशी राहा पुन्हा रातभर काय 2-4 दिवस पुन्हा जेवायलाच नाही. मग चला सो ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. हे या ठिकाणी काय सांख्यिकीय मंत्रालयाद्वारे या ठिकाणी स्टॅटिस्टिक्स जो डेटा कलेक्ट केला जातो त्याचं अनालिसिस करायचं आणि आकडेवारी जी मिळवलेली आहे ती लवकर अनालिसिस करणं आणि परफेक्ट अनालिसिस करण्यासाठी एआयचा वापर करण्याचा उद्देशानं
हे ई सिग्मा प्रणाली काय करण्यात आली आहे तर लॉन्च करण्यात आलेली आहे. ठीक आहे, चला जाऊया पुढे. बिडकीन औद्योगिक क्षेत्र. ठीक आहे, बिडकीन औद्योगिक क्षेत्र बाबत काय खरे आहे, काय खरे आहे असं विचारलंय, म्हणजे करेक्ट स्टेटमेंट तुम्हाला या ठिकाणी विचारायचं आहे. बिडकीन औद्योगिक क्षेत्र, ज्याला बिडकीन इंडस्ट्रियल कॉरिडॉर असं आपण म्हणतो आहोत. चला सांगा बरं, चला सांगा 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 पटपट पटपट. चलो सांगा उत्तर. बिडकीन हा दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरचा भाग आहे. हे क्षेत्र नागपूर शहराजवळ औद्योगिक क्षेत्राचा भाग आहे. हे क्षेत्र राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रमांतर्गत विकसित केले जात आहे. आणि 2-3-1-3 1-2 फक्त 1. चला सांगा आता इथे काय विचारलंय, करेक्ट खरे स्टेटमेंट कोणतं आहे. ठीक आहे, याचं उत्तर काय असणार आहे, बी हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. का बरं, तर दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरचा हा भाग आहे. जे काही स्मार्ट इंडस्ट्रियल सेक्टर म्हणजे इंडस्ट्रियल औद्योगिक शहर विकसित केली जात आहेत ना, या क्षेत्राच्या माध्यमातून एकूण 8 औद्योगिक शहर विकसित केली जातात बरं का. एकूण 8 आहेत. त्या 8 पैकी 2 महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात. एक शेंद्रा बिडकीन, हा शेंद्रा बिडकीन जर बघितला ना, हे शेंद्रा बिडकीन म्हणतो आपण याला, हे बिडकीन फक्त आहे नाहीये, शेंद्रा बिडकीन आहे. ठीक आहे, हा औद्योगिक क्षेत्राचा भाग जर बघितला ना कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो तर लक्षात ठेवायचं, तो येतो छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजी नगर. ठीक आहे, लक्षात ठेवायचं शेंद्रा बिडकीनचा तो भाग आहे. 5 स्टार MIDC आपल्याला पाहायला मिळते. आणि दुसरा जर बघितला ना, दिघी पोर्ट इंडस्ट्रियल सेक्टर आहे बघा ते. ठीक आहे, दिघी पोर्ट रायगड जिल्ह्यामध्ये दिघी पोर्ट आहे ना, त्याच्या आजूबाजूला जे काही एरिया डेव्हलप केला जातोय इंडस्ट्रियल सेक्टर म्हणून या ठिकाणी, तो सुद्धा याचा भाग आहे. म्हणजे जे 8 औद्योगिक सिटीज डेव्हलप केल्या जातात याच्या अंतर्गत त्याचे या ठिकाणी हे 2 आहेत. महाराष्ट्रामध्ये 2 तुम्हाला पाहायला मिळतील. ठीक आहे, प्रश्न विचारला जाऊ शकेल. त्याच्यानंतर हे नागपूर शहराजवळ आहे का मग, तर नाही. त्यामुळे हे स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचं ठरतं. 1 आणि 3 याचे अगदी बरोबर आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी बी त्याचं योग्य उत्तर असणार आहे. आता हा जो काही दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर आहे, याची या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर याच्यामधला हा एक म्हणजे जे 8 डेव्हलप केले जातात ना, त्याचे पूर्णपणे जवळपास काम कंप्लीट होत आलंय. कोणत्या कोणत्याचं माहितीये का, एक तर गुजरातमध्ये एक आहे, त्याचं नाव एक्झॅक्टली आठवत नाहीये, गुजरातमध्ये एक आहे, आणि हा शेंद्रा बिडकीनचा एक भाग आहे. या दोन्हीचं काम आता ऑलमोस्ट डन झालेलं आहे, ते कंप्लीट झालेलं आहे. म्हणून याच्यावरती मागे एक प्रश्न येऊन सुद्धा गेलेला आहे आणि येणाऱ्या कालखंडामध्ये सुद्धा परत याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकणार आहे बरं का. ठीक आहे, लक्षात ठेवायचंय. ठीक आहे, चला हे प्रामुख्याने काय करायचं लक्षात ठेवा. आता हा जर बघितला ना, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर हा एकूण हा याची एकूण 1504 लांबी जर बघितली ना, याची एकूण लांबी किती येते, लांबी आहे 1504 किलोमीटर. ठीक आहे, 1504 किलोमीटर लांबीचा आहे. आणि किती राज्यामधून जातो तर लक्षात ठेवायचं 6 राज्य याला जोडली गेलेली आहेत. बरोबर, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर हा 6 राज्यामधून या ठिकाणी पास झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. ठीक आहे, 6 राज्य आहेत. मग 6 राज्यामध्ये या ठिकाणी कोणत्या राज्यांचा समावेश होतो सांगू शकाल का तुम्ही, तर लक्षात ठेवा. एक आपण महाराष्ट्राचं या ठिकाणी कन्सिडर करूया. त्याच्यानंतर मध्य प्रदेश आहे, नंतर गुजरात आहे, नंतर राजस्थान आहे. ठीक आहे, ही किती झाली या ठिकाणी 4. नंतर आहे लक्षात ठेवायचं उत्तर प्रदेश आणि हरियाणा. या 6 राज्याला या ठिकाणी जोडणारा काय आहे तर हा दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर आपल्याला पाहायला मिळतो, आणि एक केंद्रशासित प्रदेश. क्लिअर आहे, येस 6 स्टेट्स. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. ठीक आहे, आणि ते हे पण लक्षात ठेवा, हे स्टेटमेंट महत्वाचं आहे बरं का. 8 औद्योगिक शहर विकसित केले जात आहेत, त्याच्यामधली 2 महाराष्ट्रामध्ये आहेत. ते म्हणजे एक शेंद्रा बिडकीन आणि दुसरा आहे दिघी पोर्ट. ठीक आहे, रायगड मधलं दिघी पोर्ट ते सुद्धा याच्या अंतर्गत येणार आहे. क्लिअर, महाराष्ट्रामधले 2 आहेत ते. येस 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 येस. ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा, हा राष्ट्रीय सागरी वारसा संकुल, ज्याला आपण नॅशनल मेरीटाईम हेरिटेज कॉम्प्लेक्स आपण म्हणतोय, हे कुठं विकसित केलं जात आहे. राष्ट्रीय सागरी वारसा संकुल कुठे विकसित केले जात आहे सांगा बरं. चलो बघा, इथे जर बघितलं राष्ट्रीय सागरी वारसा संकुल, हे तुम्ही जर पाहिलं असेल, आपल्याला माहिती आहे की ही सगळी ठिकाणं तुम्ही पाहिली तर याच्यामधली महत्वाची हे जे काही सागरी संकुल स्थापन केलं जाणार आहे,
याचा संबंध हा सिंधू संस्कृती सोबत असणार आहे बघा, सिंधू संस्कृती. मग सिंधू संस्कृतीशी रिलेटेड असणारी दोन ठिकाणं इथं आपल्याला कोणती पाहायला मिळतात, तर ही एक आहे आणि ही एक आहे, बरोबर. याच्यापैकी कोणत्या तरी एका ठिकाणी काय केलं जाणार आहे, तर हे राष्ट्रीय सागरी वारसा संकुल स्थापन केलं जाणार किंवा हे कॉम्प्लेक्स स्थापन केलं जाणार आहे. त्याच्यामध्ये लोथल, ठीक आहे, गुजरातमध्ये असणारं लोथल. कारण हे जर बघितलं ना तुम्ही, हे प्राचीन सिंधू संस्कृतीच्या कालखंडामधलं महत्वाचं बंदर होतं, एक पोर्ट होतं व्यापारी, बरोबर. या लोथल या ठिकाणावरून जागतिक स्तरावरती व्यापार चालायचा, बरोबर. कारण इथं तसे पुरावे सुद्धा, एका मोठ्या गोदीचे पुरावे सापडले ना. गोदी म्हणजे काय, तर जिथं जहाज निर्माण केलं जातं असं ठिकाण, ते या ठिकाणी तुम्हाला लोथल या ठिकाणी त्याचे पुरावे सापडलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि याच ठिकाणी काय केलं जात आहे, तर हे राष्ट्रीय सागरी वारसा संकुल स्थापन केलं जात आहे, विकसित केलं डेव्हलप केलं जात आहे. क्लिअर आहे. हे प्रामुख्याने काय करायचं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे, राष्ट्रीय सागरी वारसा संकुल. चालेल. आणि हे जर बघितलं, धोलविरा हे सिंधू संस्कृतीशी रिलेटेड असणारे महत्वाचं ठिकाणच आहे. चालेल. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढे प्रहार बॅच आहे 2970 रुपये. तुम्हाला जर महाराष्ट्रामध्ये याच्यापेक्षा कमी जर बॅच मिळाली ना, मग मला सांगा, ठीक आहे. आणि या प्रत्येक फॅकल्टी, आता मी राठोड सरांबद्दल मी बोलावं एवढा या ठिकाणी, म्हणजे ते एक काजवेला प्रकाश दाखवल्यासारखा झाला कार्यक्रम, आहे का नाही. त्यामुळं आणि प्रत्येक फॅकल्टीच्या बाबत तुम्हाला, म्हणजे तुम्हाला सायन्सला राहुल देशमुख सर असतील, त्याच्यानंतर या ठिकाणी मॅथ्सला अभिजित थिगळे सर असतील, मी जिओग्राफी घेतो, त्याच्यानंतर इंद्रजित यादव करंटचा काही पोर्शन घेतात, राठोड सर पॉलिटी इकॉनॉमिक्स घेतात. तुम्ही जर ते विषय करंट अफेअर्सचा काही पोर्शन राठोड सर घेतात, करंट अफेअर्सचा काही पोर्शन मी घेतो. हे सगळे तुम्ही प्रत्येकाच्या लेक्चर शीटवरती बघू शकता आणि त्याच्यानंतर मग या ठिकाणी तुम्ही जॉईन करून घेऊ शकता. ज्यांनी जॉईन केली नाही त्यांनी अजून या ठिकाणी तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला याबाबतची माहिती देऊ शकता. पुढे सुद्धा तयारीला अत्यंत महत्वाची असणारी ही बॅच आहे. ठीक आहे, ठीक आहे. चला, ओके ओके, चालेल. चला, आणि इथं ऍप डाउनलोड करायचं, परिवर्तन एक्झाम प्रेप नावाचं ऍप आहे अभिजित, ठीक आहे. ते ऍप डाउनलोड करून घ्या आणि तिथून तुम्हाला ही बॅच जॉईन करून घेता येईल. कंबाईन गट बानी क पूर्व परीक्षा फोकस, याच्यामध्ये पूर्व परीक्षा म्हणण्यापेक्षा मेन्सची तयारी होते बरं का, जीएसची, बरं का, लक्षात ठेवा. बाकी फक्त जे कोर मेन्सला विषय आहेत ना ते होत नाहीत. म्हणजे जिओग्राफी जर झाला तर सगळाच क्लिअरच आहे. त्याच्यानंतर तुमचा पॉलिटी क्लिअर झाला क्लिअरच आहे. त्यामुळे इथं फक्त इथं म्हटलंय पूर्व, पण तो पूर्ण कव्हर होऊन जातो विषय. ठीक आहे. एप्समार हा संयुक्त लष्करी सराव कोणत्या देशांमध्ये पार पडला, म्हणजे याच्यामध्ये सहभागी देश कोणते होते असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. ठीक आहे. चला, एप्समार हा संयुक्त लष्करी सराव हा कोणत्या देशांमध्ये पार पडला, कोणत्या देशामध्ये सहभागी देश तुम्हाला विचारले. भारत, बांगलादेश, श्रीलंका, भारत, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, भारत, ब्रिटन, सौदी अरेबिया आणि इस्रायल, भारत, अमेरिका. चला सांगा बरं. एप्समार या शब्दावरूनच तुम्हाला थोडंसं या ठिकाणी उत्तर काढता येईल बरं का. या शब्दावरून तुम्हाला काय करता येणार आहे, तर या ठिकाणी उत्तर काढता येणार आहे. बघा, इंडिया, त्याच्यानंतर बी म्हणजे ब्राझील आणि SA म्हणजे साऊथ आफ्रिका. ठीक आहे. IBSA इथपर्यंत. आणि मार म्हणजे काय, तर मेरीटाईम एक्सरसाइज आहे ते. म्हणजे काय, तर हा कसा असणार आहे, तर सागरी सराव आहे. म्हणजे कोणाचा असणार आहे, हा नेव्हीचा असणार आहे. बरोबर, नेव्हीचा असणार आहे. म्हणून या ठिकाणी इंडिया, ब्राझील, साऊथ आफ्रिका मेरीटाईम एक्सरसाइज असं याला म्हटलं जातं. आणि जो 2024चा जो काही सराव होता तो दक्षिण आफ्रिकेमध्ये पार पडलेला आहे. हे सुद्धा या ठिकाणी काय करायचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. म्हणून पर्याय क्रमांक काय येईल याचं, बी, भारत, ब्राझील आणि साऊथ आफ्रिका, बी याचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर आहे. चालेल. आणि मग इतर देशांचे जे काही महत्वाचे, म्हणजे मागच्या वर्षामध्ये पार पडलेले महत्वाचे जर लष्करी सराव पाहायचं म्हटलं तर त्यामध्ये काजिंद आहे एक. सांगा बरं, काजिंद कोणाचा आहे, काजिंद. ठीक आहे. काजिंदच्या नंतर जर बघितलं तर आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे युद्धाभ्यास. आणि अजून एक या ठिकाणी महत्वाचं आहे, ज्याच्या परीक्षेला विचारले जातील असे सांगतो बरं का, म्हणजे थोडक्यामध्ये या ठिकाणी परीक्षेला विचारले जातील तेवढे तुम्हाला सांगतो आहे. अल नजाह
हे काय आहे तर एक या ठिकाणी तुम्हाला महत्वाचे लष्करी सराव. ठीक आहे, मग इथं जर बघितलं तर काझिन, काझिन हा आहे कझाकस्तान. ठीक आहे, त्याच्यानंतर युद्ध अभ्यास आहे USA सोबत. ठीक आहे, भारतासोबत बरं का. आणि अल नजाहा जर बघितला तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो ओमान. ठीक आहे, याला IMP करा, याच्यावरती प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो. अल नजाहावरती, अल नजाहा हा कोणासोबतचा भारताचा या ठिकाणी संयुक्त लष्करी सराव आहे. ठीक आहे, येस भरपूर आहेत तसे जर बघितले आपण, मग चीन सोबतचे 2-3 आहेत, अमेरिकेसोबत भरपूर आहेत, मलबार आहे बरोबर, राष्ट्रीय सराव म्हणून या ठिकाणी मलबारकडे बघितलं जातं आहे का नाही. मग तसे भरपूर आहेत, पण मी तुम्हाला काय म्हणलं की परीक्षेला येऊ शकतील असे 3 महत्वाचे तुम्हाला पाहायला मिळतात. त्याच्यामधली अल नजावरती परीक्षेला प्रश्न येण्याचे चान्सेस हे जास्त आहेत. ठीक आहे, चला. येस 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 सायक्लोन हा इजिप्त आणि इंडियाचा आहे बरोबर, पण हे लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील कोणत्या किल्ल्याला नुकतेच राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलं. आता इथे गोष्ट लक्षात ठेवा बरं का, राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला गेला आहे हा किल्ला, एक याच्यापैकी एक किल्ला आहे बरं का. ठीक आहे, आणि त्याच्या नंतर मग 12 जे काही किल्ले आहेत त्यांना युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साइट्स मध्ये स्थान दिलं गेलं आहे. नंतर 12 किल्ले, त्याच्या अगोदरची न्यूज आहे म्हणजे 2024 मध्ये साधारणतः काय करण्यात आलं होतं तर या राज्य संरक्षक स्मारकांच्या यादीमध्ये याच्यापैकी एक किल्ला समाविष्ट केला गेला होता. मग त्यामध्ये रायगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग आणि शिवनेरी. सांगा बरं कोणतं उत्तर आहे. येस 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 अगदी बरोबर आहे. येस अगदी बरोबर आहे. हे नाही बरं का, राज्य संरक्षित स्मारक वेगळं आणि युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट्स वेगळ्या. ठीक आहे, मग राज्य सरकारच्या माध्यमातून संरक्षण पुरवलं जाणार आहे अशा प्रकारचे जे काही किल्ले असतात किंवा अशा प्रकारच्या ज्या काही सांस्कृतिक साइट्स असतात त्यांना याच्यामध्ये संरक्षित स्मारकांच्या यादीमध्ये स्थान दिलं जातं. काही केंद्र सरकारचे असतात, काही राज्य सरकारचे असतात आणि ज्याला जागतिक स्तरावरून संरक्षण मिळेल ते असतात वर्ल्ड हेरिटेज साइट्स बरोबर. मग याच्यापैकी तुम्हाला विचारलंय काय तर या ठिकाणी कोणतं आहे तर लक्षात ठेवायचं प्रतापगड. ठीक आहे, प्रतापगड जो आहे त्याला 2024 मध्ये राज्य संरक्षित स्मारक म्हणून काय करण्यात आलं होतं, महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून घोषित करण्यात आलेलं होतं बरं का. ठीक आहे, आता या प्रतापगडाचा जो काही किल्ला आहे हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑब्व्हियसली या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे, सातारा जिल्ह्यामध्ये असणारा हा महत्वाचा किल्ला आहे. पूर्वी इथं जो काही डोंगर होता तो कोणत्या डोंगरावरती बांधला गेला आहे लक्षात ठेवायचं, भोरप्या नावाचा डोंगर होता. ठीक आहे, बोरप्यावरती प्रतापगडाची बांधणी केली आणि कशासाठी प्रसिद्ध आहे तर अफजल खान वगैरे ती जी काही हे आहे. ठीक आहे, अफजल खानाला इथं याच किल्ल्याच्या पायथ्यावरती या ठिकाणी पायथ्यालगत छत्रपती शिवाजी महाराजांनी 2 मिनिटाच्या कालावधीमध्ये फडशा पाडलेला आपल्याला पाहायला मिळतो असा हा प्रतापगड आहे बरोबर. ते प्रामुख्याने लक्षात ठेवायचं, भोरप्या डोंगरावरती बांधला गेलेला हा महत्वाचा आहे. ठीक आहे, अख्ख्या गाव चुकलं. ठीक आहे, तसंच होत असतं. त्याच्यानंतर जर बघितलं आता 12 किल्ले कोणते कोणते तर त्याच्यापैकी 11 हे महाराष्ट्रातलेच बरं का. ठीक आहे, 11 किल्ले हे महाराष्ट्रातले आहेत आणि एक किल्ला जो आहे तो जिंजीचा किल्ला मानला जातो नाही का. जिंजीचा किल्ला कुठे आहे, तमिळनाडू राज्यामध्ये. हे असे एकूण 12 किल्ले नंतर काय केले गेले आहेत तर जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट केले गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याला कोणत्या नावाने ओळखलं जातं बरोबर, कोणत्या नावानं, मराठा मिलिटरी लँडस्केप या नावाने हे 12 किल्ले जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट केले गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. बाकी रायगड जर बघितला तर हा रायरी म्हणून ओळखला जायचा. ठीक आहे, रायरीच्या प्रदेशामध्ये बांधला गेलेला हा रायगड आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यांची काय होती दुसरी राजधानी, पहिली होती रायगड पुणे जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, शिवनेरीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आहे आणि सिंधुदुर्ग हा या ठिकाणी मालवणच्या जवळ असणारा किल्ला आहे बघा. कोणत्या बेटावरती आहे रे तर कुर्टे नावाचं बेट आहे. ठीक आहे, कुर्टे नावाच्या बेटावरती बांधला गेलेला हा सिंधुदुर्ग किल्ला अत्यंत महत्वाचा किल्ला होता, लक्षात ठेवायचंय. क्लिअर, चलो पुढे. विम्बल्डन ग्रँड स्लॅम 2025च्या विजेत्यांबाबत अचूक विधान निवडा. विजेत्यांबाबत अचूक विधान निवडायचंय. चला सांगा बरं. विम्बल्डन ग्रँड स्लॅम 2025 महिला एकेरी विजेती इगा शियाटेक पोलंड, पुरुष एकेरी विजेता कार्लोस अल्झाराक अल्क्राज,
महिला एकेरी उपविजेती कोको गॉफ अमेरिका आणि पुरुष एकेरी उपविजेता नोवाक जोकोविच सर्बिया. चला सांगा बरं. यस, हिरोजी इंदलकर, अगदी बरोबर आहे. रायगड किल्ल्याच्या बांधकामामध्ये ज्यांनी महत्वाचं योगदान दिलं म्हणजे त्या किल्ल्याचे इंजिनियरच आपण म्हणूया ते होते आपले हिरोजी इंदलकर. ठीक आहे. ठीक आहे. चला आता इथे जर बघितलं याचं उत्तर आहे योग्य ते म्हणजे महिला एकेरी विजेती इगा शियाटेक पोलंडची. ठीक आहे. मग इथं जर बघितलं पुरुष एकेरी कोण आहे, यानिक सिनर. यानिक सिनर हा काय आहे, पुरुष एकेरीचा विजेता आहे. ठीक आहे. विम्बल्डन. ठीक आहे. चला विम्बल्डन 2025 कोणत्या प्रकारचं कोर्ट असतं इथं, ग्रास कोर्ट असतं बघा, ग्रास. ठीक आहे. ग्रास कोर्ट, कारण या ठिकाणी क्ले कोर्ट, ग्रास कोर्ट आणि अशा 2-3 प्रकारचे कोर्ट असतात ना, ते लक्षात ठेवायचं. ग्रास कोर्टवरती खेळवली जाणारी ही स्पर्धा आहे ब्रिटनमध्ये. ठीक आहे. लक्षात ठेवायचं, हे प्रामुख्यानं महत्वाचं आहे. ठीक आहे. ग्रास कोर्टवरती. त्याच्यानंतर बघा पुरुष एकेरीचा विजेता कोण आहे, तर यानिक सिनर आहे. महिला एकेरी जर बघितलं तर तुम्हाला आता सांगितलं की इगा स्वेटेक, आता सांगितलं स्वेटेक या ठिकाणी. पुरुष दुहेरीमध्ये होते जुलियन कॅश आणि लॉयड ग्लासपूल. ठीक आहे. हे दोघं जण. महिला दुहेरीमध्ये होते विजेते बरं का, विजेते सगळे विजेते, वेरोनिका कुदेरमेतो आणि एलिस मार्टेन्स. ठीक आहे. नाव अगदी या ठिकाणी नाव उच्चारत असताना शिवी दिल्यासारखे वाटते. ठीक आहे. मिश्र दुहेरी सेम बर्विक आणि कटरीना सिनियागो. हे एवढं या ठिकाणी बरं वाटलं कटरीना म्हणल्यानंतर. ठीक आहे. येस येस येस, हार्ड कोर्ट, क्ले कोर्ट आणि ग्रास कोर्ट असे 3 असतात नाही का, हार्ड कोर्ट, क्ले कोर्ट आणि ग्रास कोर्ट. ठीक आहे. अगदी बरोबर आहे. ठीक आहे. चला हे सगळे काय आहे त्याचे विजेते विम्बल्डन 2025 चे. चला आता याला आयएमपी करा रे जरा, याला आयएमपी करा. प्रश्न हा मला वाटतं विचारला जाईल बरं का येणाऱ्या परीक्षेमध्ये. महाकुंभ 2025 साठी प्रसार भारतीने कोणती विशेष FM वाहिनी सुरू केली होती, तर सांगा बरं. महाकुंभसाठी प्रसार भारतीने कोणती विशेष FM वाहिनी सुरू केली होती, कुंभवाणी, कुंभतरंग, प्रयागवाणी आणि अमृत कुंभ. सांगा बरं. येस, अगदी बरोबर आहे. याचं उत्तर काय आहे, कुंभवाणी. ठीक आहे. कुंभवाणी हे या ठिकाणी कोणी सुरू केलं होतं, प्रसार भारतीने. याला आयएमपी करा, प्रश्न येऊ शकेल हा बरं का, प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत, प्रश्न येऊ शकेल. ठीक आहे. चला आयएमपी. आता कुंभ, आता हा का येणार आहे माहिती आहे का, तर भारतामध्ये आपल्याला माहिती आहे की 4 ठिकाणी कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं. ठीक आहे. लक्षात ठेवायचं. त्याच्यामधलं एक ठिकाण म्हणजे महाराष्ट्रातलं नाशिक आहे, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी. बरोबर. वेगवेगळ्या नद्यांच्या काठावरती प्रामुख्यानं याचं आयोजन केलं जातं. ठीक आहे. त्याच्यापैकी उत्तर प्रदेशमध्ये 2 आहेत. ठीक आहे. कोणते कोणते, एक आहे प्रयागराज आणि दुसरं आहे लक्षात ठेवायचं हरिद्वार. आणि दोन्ही कोणत्या नदीवरती आहेत, गंगा नदीच्या काठावरती असलेली आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर अजून एक आहे एमपी मध्ये. ठीक आहे. मध्य प्रदेशमध्ये कोणता आहे, तर उज्जैन. ठीक आहे. आणि हे आहे लक्षात ठेवायचं क्षिप्रा नदीच्या काठावरती असणारं उज्जैनचं महाकालेश्वर. तिथं सुद्धा या ठिकाणी काय केलं जातं, तर या महाकुंभचं आयोजन केलं जातं. आणि 4थं ठिकाण आहे ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी नाशिक. ठीक आहे. त्र्यंबकेश्वर. ठीक आहे. त्र्यंबकेश्वर इथं जर बघितलं या ठिकाणी आपल्याला माहिती आहे गोदावरी नदी आहे. ठीक आहे. अशा पद्धतीनं भारतामध्ये या 4 ठिकाणी काय केलं जातं, तर कुंभमेळ्याचं आयोजन केलं जात असतं. प्रश्न विचारला जाईल, कारण लक्षात ठेवा अलीकडं याच्या आयोजनाची या ठिकाणी काय इथं सुरू झालेलं आहे, म्हणजे पूर्ण प्रोसेस जी आहे, प्रक्रिया सुरू झाली आहे, कसं आयोजन केलं जाईल काय. आणि याच्यासाठी आपल्याला माहिती आहे की तपोवन जे आहेत, तपोवनातील वृक्ष जे आहेत ते तोडण्याचा प्रयत्न गव्हर्नमेंटच्या माध्यमातून चाललेला आहे. ते म्हणतात की तोडल्याशिवाय काही गत्यंतर नाहीये, जागा वगैरे अवेलेबल होणार नाहीये. ठीक आहे. त्या सगळ्या गोष्टी आहेत.
पण त्यामुळं हा कुंभमेळा चर्चेचा विषय ठरलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की 2025चा उत्तर प्रदेशमधील कुठं पार पडला होता, तर प्रयागराज. ठीक आहे, प्रयागराज. आता प्रयागराज या ठिकाणी जर बघितलं तर यमुना, ठीक आहे, आणि दुसरी कोणती आहे तर इथं असणारी या ठिकाणी गंगा. या दोन नद्यांचा संगम होतो बरं का, या दोन नद्यांचा संगम होतो आणि त्या संगमावरती या ठिकाणी 2025 मध्ये हा कुंभमेळा आयोजित करण्यात आला होता, महाकुंभ. ठीक आहे, आणि म्हणून इथं ही जी काही नवीन वाहिनी सुरू केली होती, नवीन चॅनल सुरू केलं होतं FM चॅनल, ते होतं कुंभवाणी. याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकणार आहे. क्लिअर? हो हो, सयाजी शिंदे यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि सयाजी शिंदे यांनीच नाही तर या महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तिमत्वानं तपोवनाच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत बरं का. ठीक आहे, ते काही काही म्हणजे तपोवन म्हणजे अगदी आपल्याला माहिती आहे की हजारो वर्षापासूनची परंपरा असणारं ठिकाण आहे ते. आणि मग ते जर वेगळ्या एका कारण देऊन काहीतरी जर तोडलं जात असेल तर ते काही संयुक्तिक ठरणार नाहीये. ठीक आहे, वडाची झाडं आहेत ती, साधी झाडं नाहीयेत ती. वडाचं झाड हे अत्यंत महत्वाचं असतं. क्लिअर? चलो पुढे जाऊया. भारतातील पहिले व्हाईट टायगर प्रजनन केंद्र, बरोबर, पांढऱ्या वाघांचं प्रजनन केंद्र हे कुठे स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे? चला सांगा बरं. बांधवगड मध्य प्रदेश, रेवा मध्य प्रदेश, ताडोबा महाराष्ट्र, की रणथंबोर राजस्थान? चला, कुठं? भारतातील पहिलं व्हाईट टायगर प्रजनन केंद्र, बरोबर. आता व्हाईट टायगर जर बघितलं ना, याला हा प्रामुख्याने आपल्याला सुंदरबन मध्ये पाहायला मिळतो बरं का, सुंदरबन. आणि दुसरं एक आहे लक्षात ठेवायचं, जिम कार्बेट मध्ये. जिम कार्बेट हे त्याचे दोन मूळ वास्तव्य स्थान आहेत. जिम कार्बेट आहे लक्षात ठेवायचं उत्तराखंड मध्ये आणि सुंदरबन आहे वेस्ट बेंगॉल मध्ये. या दोन भागामध्ये प्रामुख्याने याचं वास्तव्य असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. क्लिअर? ठीक आहे. आणि आता याची जी संख्या कमी होत चालली आहे त्याच्यासाठी प्रजनन केंद्र स्थापन करण्याचा निर्णय हा केंद्र सरकारच्या माध्यमातून घेतला गेला आहे आणि अशा प्रकारचं पहिलं व्हाईट टायगर प्रजनन केंद्र हे रेवा मध्य प्रदेश मधील रेवा या ठिकाणी काय केलं जात आहे तर स्थापन केलं जात आहे. हा पांढरा पट्ट्याचा वाघ, जो याला पांढऱ्या पट्ट्याचा वाघही म्हणतात, पांढऱ्या पट्ट्याचा जो काही वाघ आहे हा पश्चिम बंगालचा राज्य प्राणी बरं का. ठीक आहे, पश्चिम बंगालचा काय आहे तर राज्य प्राणी म्हणून सुद्धा या ठिकाणी ओळखला जात असतो. हे एक महत्वाचं आहे व्हाईट टायगर. ठीक आहे, प्रश्न विचारला जाईल, याला सुद्धा IMP करायचं आहे, IMPच करावा लागणार आहे. प्रश्न येणाऱ्या कालखंडामध्ये याच्यामध्ये विचारला जाणं अपेक्षित आहे. ठीक आहे, ठीक आहे. चला, मग इथं जर बघितलं तर आता भारतामध्ये असणाऱ्या एकूण टायगर रिझर्व, ठीक आहे, टायगर रिझर्व किती आहे टोटल टायगर रिझर्व इन इंडिया, तर लक्षात ठेवायचं एकूण 58 आपल्याला पाहायला मिळतात. किती आहेत रे? आज घडीला भारतामध्ये असणाऱ्या व्याघ्र प्रकल्पांची संख्या किती आहे? 58 आहे. मग 58वा कोणता आहे तर लक्षात ठेवायचं माधव नॅशनल पार्क, जे मध्य प्रदेश मध्ये आहे, त्याला 58वा व्याघ्र प्रकल्प म्हणून काय दिलेली आहे तर मान्यता दिलेली आपल्याला पाहायला मिळते आहे बरं का. यस, माधव हा मध्य प्रदेश मधला आहे, त्याला या ठिकाणी मान्यता दिलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. ठीक आहे, आता इथं जर बघितलं तर हा मध्य प्रदेश मधला कितवा आहे तर 9वा आहे बरं का. मध्य प्रदेश मधला कितवा आहे? 9 आहे. माधव हा मध्य प्रदेश मधला 9वा व्याघ्र प्रकल्प आहे आणि या 9 व्याघ्र प्रकल्पांच्या संख्येसह सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प असणाऱ्या राज्यांच्या यादीमध्ये टॉपला आहे कोण? मध्य प्रदेश. आणि दुसरा क्रमांक महाराष्ट्राचा लागतो 6 व्याघ्र प्रकल्पांसह. ठीक आहे, सर्वाधिक व्याघ्र प्रकल्पांची संख्या कुठे आहे तर या मध्य प्रदेशमध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. हे सुद्धा या निमित्ताने काय करावं लागेल तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, प्रश्न विचारला जाईल. चालेल, चला मग अलीकडं जे काही महत्वाचे व्याघ्र प्रकल्प आपल्याला पाहायला मिळतात, ठीक आहे, अलीकडं कोणते कोणते आहेत तर लक्षात ठेवा. आता हा 58 आपण पाहिला, 58वा कोणता आहे तर माधव नॅशनल पार्क आहे MP मध्ये. ठीक आहे, याच्यानंतर जर बघितलं तर 57वा आहे रतपानी, 57वा. ठीक आहे, हा सुद्धा कुठं आहे तर मध्य प्रदेश मध्येच आहे. त्याच्यानंतर 56वा जर बघितला तर या ठिकाणी गुरु घासीदास, 56वा आहे गुरु घासीदास. ठीक आहे, तो आहे
छत्तीसगडमध्ये. आणि याच्यानंतर जर बघितला तर या ठिकाणी 55वा जर पाहिला या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो कोणता रे, ढोलपूर करौली. ढोलपूर करौली, ठीक आहे, हा आहे राजस्थानमध्ये. अशा पद्धतीनं हे तुम्हाला व्याघ्र प्रकल्प पाहायला मिळतात. ठीक आहे, मग ही गोष्ट लक्षात ठेवायची की व्याघ्र प्रकल्प संकल्पनेची सुरुवात कधी झाली आहे तर 1 एप्रिल, ठीक आहे, 1 एप्रिल 1973 या ठिकाणी ही प्रकल्पाची सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते व्याघ्र संवर्धनासाठी. आणि वाघाला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा कधी दिला तर लक्षात ठेवायचं 1972 मध्ये दिलेला आहे. ठीक आहे, 1972 मध्ये वाघाला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा दिला आणि त्याच्या संवर्धनासाठी मग ह्या व्याघ्र प्रकल्पाची संकल्पना पुढे आली. 1 एप्रिल 1973 पासून राबवायला सुरुवात झाली. मग याची संकल्पक कोण होते, याचे संकल्पक कोण होते सांगू शकाल का बरं तुम्ही? यस, कैलास सांकला, अगदी बरोबर आहे. संकल्पक होते डॉक्टर कैलास सांकला. ठीक आहे, टायगर मॅन ऑफ इंडिया म्हणून यांची ओळख असलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. अशा पद्धतीनं एकंदरीत या ठिकाणी हे तुम्हाला इत्यंभूत माहिती लक्षात येऊन जाते आहे. ठीक आहे, पुन्हा एकदा आपल्या या ठीक आहे परिवर्तन प्रहार बॅच 2970 रुपये फक्त आणि फक्त फीज आहे. याच्यापेक्षा जास्त तुम्हाला डिस्काउंट मध्ये कुठेच मिळणार नाही, पण तरी एकदा संपर्क करा ऑफिसच्या नंबरवरती, तुम्हाला ती माहिती मिळून जाईल आणि ऍप डाउनलोड करून तुम्ही जॉईन करून घेऊ शकता. ठीक आहे, मग आजच्या या सेशनच्या माध्यमातून या ठिकाणी सेवेला विराम. भेटूया उद्या. आणि हे जे काही पीडीएफ आहे ना तुम्हाला @अभिजित राठोड, ठीक आहे, या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून दिली जाईल. @अभिजित राठोड हे सर्च करायचं तर तुम्हालाही मिळून जाईल. ठीक आहे, चला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल तुम्हाला, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तो नंबर दिलेला आहे. ठीक आहे, ठीक आहे, चलो. आणि लाईक करून टाका, ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी लाईक करून टाका. मंडळ आभारी आहे. चला, धन्यवाद धन्यवाद. ठीक आहे, थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट सेशनच्या माध्यमातून. पुन्हा करंट अफेअर्स आपण या ठिकाणी घेणारच आहोत. जास्तीत जास्त सेशन घेण्याचा प्रयत्न करूया आपण. ठीक आहे, जास्तीत जास्त सेशन्स घेण्याचा आपण प्रयत्न करूया. ठीक आहे, ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच.